conference will now be recorded. चालेल सर. आज चौधरी सर नाहीत का? काय आता मी काल म्हणले होते, मी ऍक्च्युली कसं आहे, मी रोज रोज फोन करणं पण चुकीचं आहे ना. बरोबर आहे सर. आणि 2 मिनिटं वाट बघू, थांबा सर. बर. चौधरी सर नाहीत, रेणुका मॅडम नाही, गिरीश सर नाहीत. तुम्ही 7:37 चा टाइम दिलाय आणि 36 झालेत सोडा, आणि 1 मिनिट बघू, वाट बघू. चला स्टार्ट करूया. कुलकर्णी सर, हॅलो. अमर सिंग, हॅलो. हो सर, सुरू करा की. आला. करतो. आवाज येतोय का भाऊ? विचारतोय सगळ्यांना. हो सर, येतोय आवाज. आता क्लिअर आहे आवाज. हा, पण ते कुलकर्णी सरांना येतोय का? तुम्हाला दोघांना येतो? त्यांचं काय रिप्लायच नाही काय मग जॉईन झाल्यापासून. बर, हा, आला मला आवाज आला. ठीक आहे, स्टार्ट करूया. तर आपले शेवटचे 2च पॉइंट राहिलेत आणि ते खूप महत्वाचे. आता हे 2 पॉइंट म्हणजे काय सांगू का? एखादा स्टॉक आणि त्याची करंट मार्केट प्राइस जी काय XYZ प्राइस असेल, त्या प्राइसला तो स्वस्त आहे का महाग आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला PE रेशो मदत करतो. 1 मिनिट. तर PE रेशो मुळे आपल्याला कळतं की आता जी प्राइस चालू आहे ती प्राइस महाग आहे का स्वस्त आहे. ठीक आहे, थोडक्यात. आता आपण डिटेल मध्ये बघूया. पहिला पॉइंट आहे EPS. EPS म्हणजे अर्निंग पर शेअर. अर्निंग पर शेअर त्याच्या लॉंग फॉर्म मध्येच अर्थ दडलेला आहे. अर्निंग पर शेअर म्हणजे आता अजिंक्य आणि माझी, आमच्या दोघांची कंपनी आहे. टोटल कॅपिटल 4 लाख आहे. नंबर ऑफ शेअर्स 40,000 आहेत. फेस व्हॅल्यू 10 आणि आमच्या कंपनीनी 2025-26 मध्ये 10 लाख रुपये नेट प्रॉफिट कमवला, अर्न केला. मग EPS किती आला? EPS इज इक्वल टू प्रॉफिट डिवाइड बाय टोटल इक्विटी, टोटल नंबर ऑफ शेअर्स. म्हणजे इथं प्रॉफिट आला 10 लाख आणि टोटल इक्विटी नंबर ऑफ शेअर्स 40,000. याचं जे काय उत्तर येईल
ते म्हणजे ईपीएस. लक्षात आलं का? किती येतं? 2.5 25. म्हणजे प्रत्येक शेअर माग कंपनीने 25 रुपये प्रॉफिट कमवला म्हणजेच ईपीएस. लक्षात आलं का अजिंक्य? हो सर. कुलकर्णी सर, तुमचे हो काही सर, हो प्रश्न आहे? काही प्रश्न आहे का? नाही सर, नाही. ओके. आता पी रेशो. पी रेशो म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो. पी रेशो हा रेशो आहे, लक्षात ठेवा. रेशो असले की त्याला युनिट नसतं. करंट मार्केट प्राइस डिवाइड बाय ईपीएस. आता करंट मार्केट प्राइस समजा 250 आहे आणि ईपीएस किती आला आपला? 25. मग पी रेशो किती आला? 10. लक्षात आलं का? हो सर. आता 10 आहे, बरोबर. आता मला सांगा सर, तुमच्या कॅमेऱ्यावर काही दिसत नाही. तुमची स्क्रीन दिसत नाहीये. एक मिनिट. हा, आता दिसतोय का? हो, आता दिसले. ओके. तर पी रेशो इज इक्वल टू करंट मार्केट प्राइस डिवाइड बाय ईपीएस. मग करंट मार्केट प्राइस आमच्या कंपनीचा 250 आहे. आत्ताच ईपीएस काढला आपण, तो 25 आला. म्हणजे आमच्या कंपनीचा पी रेशो आला 10. बरोबर का अजिंक्य? हो सर. मग आता मला सांगा अजिंक्य सर, शेअरची प्राइस ही फिक्स असते का? नाही, फ्लक्च्युएट होत राहणार. बरोबर. शेअरची प्राइस वाढली तर काय होईल? पी रेशो वाढेल का कमी होईल? चेंज होणार सर ती. अहो, मी काय विचारलं, शेअरची प्राइस, करंट मार्केट प्राइस जर वाढले तर पी रेशो वाढेल का कमी होईल? वाढेल. आणि जर का प्राइस खाली आली तर कमी होईल. म्हणजे याचा अर्थ पी रेशो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट मार्केट प्राइस. समजलं का? हो सर. आता ईपीएस म्हणजे अर्निंग पर शेअर. कंपनीचा प्रॉफिट रोजच्या रोज डिक्लेअर करतात का? अजिंक्य, तुम्हालाच उत्तर द्यायचं आहे. काही आयडिया नाही सर. अहो, काय सिंपल क्वेश्चन आहे. पहिल्याच दिवशी बरोबर. सांगितलेलं आहे. कंपनी, मोठ्या कंपन्या रोजच्या रोज एवढा सेल झाला, एवढा प्रॉफिट झाला असं डिक्लेअर करतं का? अजिंक्य सर, आठवतंय का तुम्हाला? प्रायव्हेट लिमिटेड आणि लिमिटेड कंपन्यांना प्रत्येक क्वार्टरली फायनान्शियल रिझल्ट कंपल्सरी डिक्लेअर करावे लागतात. म्हणजे याचा अर्थ काय? प्रत्येक 3 महिन्यानंतरच 3 रिझल्ट महिन्यांनी. डिक्लेअर होतो का नाही? बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात कंपनीचा प्रॉफिट जर वाढला तर ईपीएस वाढेल का नाही? हो सर. जर आपण थोड्या वेळाकरता प्राइस फिक्स ठेवली, करंट मार्केट प्राइस फिक्स ठेवली आणि ईपीएस वाढवला तर पी रेशो काय होईल? कमी होईल. प्राइस 250 ठेवली, कंपनीचा प्रॉफिट वाढला तर ईपीएस वाढेल का नाही?
अजिंक्य माईक ऑन करा प्लीज. सर माईक ऑनच आहे. हे बघा सर. ईपीएस म्हणजे काय? अर्निंग पर शेअर. त्याचा फॉर्म्युला काय? प्रॉफिट डिवाइड बाय टोटल इक्विटी. बरोबर. बरोबर. इक्विटी बदलणार आहे का आपण दररोज? आपली 40,000 संख्या आहे शेअर्सची, ती बदलत बसणार आहे का रोजच्या रोज? आपण ती फिक्स राहणार ना? नाही. बरोबर, फिक्स राहील. मग आता प्रॉफिट 10 लाख आहे, त्यावेळेस आपला पीई आला 25. सॉरी, ईपीएस 25 आला. बरोबर ना? हो सर. 10 लाख डिवाइड बाय 40,000, 1 लाख झाले, 10 लाख 40,000. करेक्ट. तर 10 लाख प्रॉफिटला 25 ईपीएस आला. 20 लाख प्रॉफिट झाला तर काय होईल? प्रॉफिट वाढला तर काय होईल? कमी होईल. ईपीएस वाढेल ना. इथं 10 लाखाच्या ऐवजी मी 20 लाख केलं तर ईपीएस अर्निंग पर शेअर वाढेल का नाही? हो बरोबर आहे. 50 होईल का नाही? होईल सर. बरोबर. म्हणजे थोडक्यात प्रॉफिट वाढला तर ईपीएस वाढतो, हे मान्य? हो सर. प्रॉफिट कमी झाला तर ईपीएस कमी होतो, मान्य? मान्य. आता पी रेशोवर काय परिणाम होतो? प्रॉफिट जर वाढला तर ईपीएस वाढतो. बरोबर. 25 ईपीएस असताना आणि 250 रुपये प्राइस फिक्स ठेवले असताना 10 पीई आला. बरोबर. बरोबर. आता 20 लाख प्रॉफिट झाला तर ईपीएस किती येणार? 50 येणार. बरोबर. म्हणजे इथं पी रेशो करंट मार्केट कमी प्राइस झाला. 250 आणि ईपीएस 50 आला तर काय होईल? कमी होणार, P 5 ratio. होणार ते. म्हणजे थोडक्यात ईपीएस वाढला तर पी रेशो कमी होतो, ईपीएस कमी झाला तर पी रेशो वाढतो. म्हणजे थोडक्यात पी रेशो हा करंट मार्केट प्राइसला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. Proportional राहणार. बरोबर. वेअर ॲज पी रेशो हा ईपीएस ला इनवर्सली प्रोपोर्शनल असतो. कळालं का? बरोबर आहे सर. आता मगाशी मी सांगितलं की पी रेशोवरनं आपल्याला कळतं की शेअर स्वस्त आहे का महाग आहे. म्हणजे आता 250 प्राइस आहे तर इथं जेव्हा 10 पीई असतो तेव्हा तो शेअर महाग, आणि जर त्याचा पीई कमी झाला, 5 झाला, तर तो शेअर स्वस्त. कळालं का? बरोबर. हो सर. म्हणजे पी रेशो जास्त असेल तर शेअर महाग, पी रेशो कमी असेल तर शेअर स्वस्त. स्वस्त. हे गणित कळलं का? हो सर. कुलकर्णी सर. तर पण थंब रूल काय? स्वस्त आणि महागच्या मध्ये जी रास्त नावाची चीज आहे ती काय? आता ते पुढे गेलोच नाही अजून. आपण आता डेफिनेशन मध्येच आहोत आपण. तेच म्हणतो मी. 10 असेल तर महाग आणि 5 असेल तर स्वस्त, तर किती असेल तर रास्त? त्याच्याकडे यायचंच आहे आपल्याला. पण इथपर्यंत समजलं का? हो, इथपर्यंत समजलं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं सांगायचंय की पी रेशो जास्त असेल तर शेअर महाग, पी रेशो कमी असेल तर शेअर स्वस्त. हे साधं सिंपल डेफिनेशन. ठीक आहे. पण पी रेशो सेक्टर वाईज डिस्काउंटिंग होतो. म्हणजे एक सिंपल उदाहरण तुम्हाला देऊन समजून सांगतो. सेक्टर वाईज पी रेशो किती असला पाहिजे, म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर कुलकर्णी सर, तो व्हेरिएबल आहे सेक्टर वाईज. म्हणजे एक फिक्स, बाबा 10 असेल तर महाग, 5 असेल तर स्वस्त, मग 7.5 असेल तर रास्त, असं थंबरूल नाहीये सेक्टर वाईज. तर आता बघा, आपण 2 सेक्टरच्या कंपन्या घेऊया. एक बँकिंग सेक्टरची
HDFC बँक आणि ऑटोमोबाईल सेक्टरची टाटा मोटर्स, या दोन्हीचा बिझनेस मॉड्यूल खूप फरक आहे, बरोबर का अजिंक्य कुलकर्णी सर? बरोबर आहे सर. हो हो. आता HDFC बँकेला किंवा कुठल्याही बँकेला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर एक जागा भाड्याने घ्यावी लागते. त्यांना स्वतःची जागा परचेस करायला परमिशन नाही, बरोबर आहे का कुलकर्णी सर? हो बरोबर. हा, तर त्यांना भाड्यानेच घ्यावे लागते. अजिंक्य सर, हा रूल लक्षात ठेवा. जेवढ्या बँका आहेत त्या सगळ्या जागा भाड्याने असतात, कळालं का? ओके. हा, हो सर. त्यांना अलाउड नाहीये स्वतःची जागा घ्यायला. तर जागा भाड्याने असते आणि एका शाखेमध्ये एक साधारण HDFC बँकेसारख्या शाखेत 20 ते 22 लोकांचा स्टाफ असतो, बरोबर अजिंक्य सर? हो सर. तुम्हालाच उत्तर द्यायचं आहे, कुलकर्णी सरांना सगळं माहिती आहे. तुम्ही वाट ओके बघत सर. बसू नका दुसऱ्या कुलकर्णी सर उत्तर देतील म्हणून. नाही सर, बऱ्याच गोष्टी बेसिक मला माहित नसल्यामुळे मी त्याच्यावर काही उत्तरच देत नाही हो. अहो माहित नाही तर अंदाज चुकल ना, काय होईल? फार फार तर काय होईल उत्तर तुमचं? चुकेल, बरोबर आहे. प्रश्न सिंपल आहेत ना. तुम्ही हो कुठल्याही सर. कधी बँकेत गेलाय का तुम्ही? कुठल्या शाखेत? गेलो, बऱ्याच वेळा झाले. बर, तिथे किती लोकांचा स्टाफ असतो? फार नसतात, 100-200 असतात का? नाही नाही, एवढे नाहीत. 20-25 लोक असतात. फार फार तर मोठी शाखा असेल तर 30-35 असतील, बरोबर ना? बरोबर आहे. हो सर. मग आता 20-25 लोकांचा स्टाफ असतो, त्यांचे पगार म्हणजे ओव्हरहेड्स झाले, बरोबर? हो. आता त्यांना रॉ मटेरियल कॉस्ट आहे का खर्च? त्यांना नाही. नाही. त्यांना काय करायचंय? तुमच्याकडनं आलेली डिपॉझिट दुसऱ्यांना लोन म्हणून देणे, बरोबर? बरोबर. तुम्हाला 5% इंटरेस्ट देणार आणि बाहेर 7% किंवा 8% व्याजाने देणार, करेक्ट? बरोबर. याच्यात त्यांना रॉ मटेरियल साठी काही खर्च आहे का? नाही. एकच मिनिट, हा एकच मिनिट, एक अर्जंट फोन आलाय. हो. सॉरी. तर बँकेला काय रॉ मटेरियल काही लागत नाही. तुमच्याकडनं पैसे घ्यायचे, दुसऱ्यांनी व्याजाने द्यायचे, मधल्यामध्ये कमिशन घ्यायचं, कळालं का? हो सर. आणि पैसे कमी पडले व्याजाने द्यायला तर RBI कडनं पण घेऊ शकतात, रिझर्व्ह बँकेकडनं, बरोबर? बरोबर. मग त्यांचा प्रॉफिट मार्जिन हा साधारण 20% ते 24% असतो. ऑपरेटिंग मार्जिन म्हणू किंवा प्रॉफिट मार्जिन म्हणू. वेअरएज टाटा मोटर्स 20 ते 24% मार्जिन असतं का हो प्रत्येक गाडी मागं? अजिंक्य सर, तुम्ही ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग क्षेत्रातले आहात म्हणून विचारतोय तुम्हाला. काही कल्पना नाही सर. नाही हो, असं नका उत्तर देऊ. कसं म्हणजे आता सर काय अंदाज काय होईल माहिती का? हे बघा, फार फार तर चुकेल एवढंच होईल ना. तुम्ही अंदाज बांधू शकता ना ऍज अ इंजिनियर म्हणून. एकच मिनिट, हा. हा, कुलकर्णी सर, ऑटोमोबाईल सेक्टर टाटा मोटर्सचं प्रॉफिट मार्जिन किती असतं प्रत्येक गाडी मागे अंदाजे? 8%.
बरोबर 8 ते 10%. कारण ह्यांचा व्हॉल्यूम वरती सगळा खेळ असतो. आलं का लक्षात अजिंक्य सर? हो सर. हा जो, कारण ह्यांना भरपूर खर्च करावा लागतो. एम्प्लॉई कॉस्ट, जागेची कॉस्ट, मशिनरी कॉस्ट, ऍडव्हर्टाइजमेंट कॉस्ट, मार्केटिंग कॉस्ट, एवढं सगळं करून 10 लाख गाड्या विकल्या तर त्यांना 8 to 10%. 8 लाख Okay. गाड्या विकल्या तर काय होणार? प्रॉफिट मार्जिन कमी होणार. कळालं का? हो सर. हा, त्यांचा ब्रेक इव्हन पॉइंट म्हणजे समजा 1 लाख गाड्या असतील, 1 लाख गाड्या विकल्या टाटा नेक्सॉन महिन्याला, तर त्यांना नो लॉस नो प्रॉफिट. नंतर प्रत्येक गाडी मागे त्यांचा प्रॉफिट वाढत जातो, प्रॉफिट पर्सेंटेज. कळालं का? बरोबर आहे. जेवढे जास्त विकणार तेवढं आपलं प्रॉफिट हे होणार. हा, तर थोडक्यात या गोष्टीमुळं बँकिंग सेक्टरच्या कंपन्यांचा पी रेशो 22 ते 26 असेल तर स्वस्त, आणि ऑटोमोबाईल सेक्टरचा पी रेशो 16 ते 20 असेल तर स्वस्त, आणि 28 ते 32 पी रेशो बँकिंग सेक्टर मधल्या एखाद्या बँकेचा असेल तर महाग. 24 ते 28 पी रेशो असेल तर ऑटोमोबाईल सेक्टर कंपन्यांचा, तर तो महाग. लक्षात येते का कुलकर्णी सर? हो हो. आता गंमत बघा, तुम्हाला जर का बँकिंग सेक्टर मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचंय, मग तुम्ही बँकिंग सेक्टरच्या कंपन्या बघणार. काय बघणार? ICICI बँक, HDFC, इंडस बँक, काय बऱ्याच बँक आहेत, SBI. मग या सगळ्यांचा पी रेशो तुम्ही बघणार, बरोबर? मग HDFC बँकेचा पी रेशो आहे 22, ICICI बँकेचा पी रेशो आहे 24, इंडस बँकेचा पी रेशो आहे 12, स्टेट बँकेचा पी रेशो आहे 21. मग कुठला शेअर स्वस्त? इंडस बँक. हा, खूपच कमी. इंडस बँक खूपच कमी आहे, म्हणजे काहीतरी गडबड आहे. 1-2 पॉइंटनी, 2-4 पॉइंटनी फरक असेल तर ओके, पण 12 आहे म्हणजे काहीतरी गडबड आहे. लक्षात येते? बरोबर. म्हणजे कंपनीत काहीतरी इंडस बँकेत काहीतरी चुकीची निगेटिव्ह बातमी आहे, हे समजायचं आपण. कळलं का? हो सर. मग आता ICICI बँकेचा 28 पी, हा, HDFC बँकेचा 27 आहे, SBIचा 21 आहे, म्हणजे SBI 21 स्वस्त आहे. पण SBI कोण आहे? गव्हर्नमेंटची बँक आहे. लक्षात घ्या, गव्हर्नमेंटच्या कंपन्या नेहमी स्लोली वाढतात, स्लोली पडतात. म्हणजे 30 डिग्री मध्ये वाढतात, पडताना सुद्धा 30 डिग्री मध्ये पडतात. कळलं का? हो सर. सगळ्या गव्हर्नमेंटच्या बँका असो, NTPC, ONGC, त्यांचा स्पीड कमी असतो. लक्षात घ्या. हा, कारण तिथं काय असतं, सगळा कंट्रोल गव्हर्नमेंटचा असल्यामुळे ना, लोक, फॉरेन इन्व्हेस्टर जरा घाबरतात गव्हर्नमेंटच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायला. प्रायव्हेट मध्ये कसं, प्रॉफिट मेकिंग कंपनी, प्रॉफिट वाढावा म्हणून हे वाटेल ते उद्योग करतात प्रायव्हेट वाले, तसे गव्हर्नमेंट वाले करू शकतात का? नाही. हा फरक आहे. मग मी HDFC बँकेत गुंतवणार, किंवा अजून एक काय करायचं, या सगळ्यांचे पीई रेशो तुम्हाला माहित झाले. मग बँकिंग सेक्टरचा एक पीई रेशो असतो, म्हणजे सगळ्या बँकेचा पीई रेशो टोटल डिवाइड बाय ऍव्हरेज पी. कळलं का? बँकिंग हो सर. सेक्टरचा पीई आहे 24,
आणि तुमचा HDFCचा आहे 22, ICICIचा आहे 28. मग तुम्ही प्रायव्हेट मध्ये गुंतवणूक करणार असाल तर HDFC मध्ये गुंतवणूक करा, आणि गव्हर्नमेंट मध्ये गुंतवणूक करणार असाल तर SBI मध्ये करा. कारण गव्हर्नमेंट मध्ये अजून एक बेनिफिट आहे, जरी वाढ कमी जास्त असेल म्हणजे स्पीड कमी असेल पण डिव्हिडंड भरपूर मिळतो. कळलं का? हो सर. कुलकर्णी सर, लक्षात आलं हा पॉइंट? हो हो. आता अजून एक रूल आहे, रूल नाही म्हणता येणार, थंब रूल म्हणू आपण त्याला. निफ्टीचा पी, शेवटी सगळा खेळ काय आहे हो, मार्केट स्वस्त आहे का महाग आहे हे ओळखण्याची खूण म्हणजे निफ्टी. निफ्टी म्हणजे थर्मामीटर, निफ्टी म्हणजे थर्मामीटर. निफ्टीचा पीई रेशो 16 ते 20 असेल तर मार्केट आता सध्या स्वस्त आहे, आणि निफ्टीचा पीई रेशो 28 ते 32 असेल तर मार्केट महाग. मग 16 ते 20 असताना गुंतवणूक चालू करायची. तुम्ही कुठल्याही सेक्टरमध्ये गुंतवणूक करू शकता. तुम्ही जर बँकिंग सेक्टरमध्ये गुंतवणूक करणार असाल तर बँकिंग सेक्टरचा पीई बघायचा, आणि बँकेचे सगळ्या बँकेचे पीई रेशो बघायचे, त्यातला कुठला स्वस्त वाटतो तो बघायचा, आणि एखादा ॲबनॉर्मल इंडस बँकेसारखा 12 पीई रेशो असेल तर काय गडबड आहे का बँकेत हे तुम्ही न्यूज मध्ये बघू शकता. मग तुम्हाला समजेल, अरे तिथं काहीतरी घोटाळा झाला होता, वन टाइम काहीतरी प्रॉफिट हे दाखवलंय, त्यामुळे सगळे सेबीनी कारवाई केली म्हणून त्या शेअरची प्राइस खाली आली. आलं का लक्षात? ओके, हा, बरोबर आहे. असं एक हळूहळू लक्षात येईल तुम्हाला. तुम्ही जर का आता मला सांगा, मी सांगून 3-4 दिवस झाले, तुम्ही आता CNBC बघायला चालू केलं का? हो सर. हा, लगेच नाही लक्षात येणार, 2-3 महिने थोडंसं slowly झाल्यानंतर. करणार. हा, स्लोलीच आपण हे करणार ते. हा, फक्त आता तिथली भाषा मात्र तुम्हाला समजते, तिथली भाषा मात्र समजणार आहे. कळलं? फक्त हो सर. तिथे जे रोज नवीन नवीन तुम्हाला बातम्या, न्यूज, अपडेट्स मिळतायत, हळूहळू हळूहळू हळू 3-4 महिन्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये ते साठल्यानंतर पुढं मग आमच्यासारखे बोलायला लागाल तुम्ही. आलं का लक्षात? हो सर. ओके. आता थोडक्यात काय, निफ्टीचा पीई रेशो 16 ते 20 असेल तर गुंतवणूक स्टार्ट करायची, आणि निफ्टीचा पीई 28 ते 32 असेल तर प्रॉफिट बुकिंग करायचं. लोक उलट करतात, टॉपला गुंतवणूक करतात आणि खाली यायला लागले की घाबरून लॉस बुक करतात. खालच्या प्राइसला खरेदी करत नाहीत, सेल करतात. लक्षात आलं? बरोबर आहे का कुलकर्णी सर? असंच करतात ना लोक. हो 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 हो. त्यामुळं टॉपला प्रॉफिट बुकिंग आणि बॉटमला न घाबरता बाय करायचं. तर अशा पद्धतीने आपण फंडामेंटल सगळं बघितलेलं आहे. परत एकदा रिव्हिजन करतो. सुरुवातीला वरवर जर आपल्याला बघायचं असेल तर ब्रँड नेम, प्रमोटर्स, प्रोडक्ट, नंतर बॅलन्स शीट मधले हे पॉइंट, कर्ज आहे का नाही, एक मिनिट, परत शेअर प्लेजिंग आहेत का नाही, प्रॉफिट वाढता असला पाहिजे, सेल्स वाढता असला पाहिजे, ही जनरल माहिती पाहिजे. आता मार्केट कॅप वरनं तुम्हाला सांगतो, मार्केट कॅप वरनं कंपनीचे प्रकार पडलेले आहेत. लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि मायक्रो काहीतरी आहे, मायक्रो कॅप का काहीतरी. म्हणजे बघा, मार्केट कॅप म्हणजे काय माहिती का? पेनी 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 स्टॉक झाले ते. पेनी म्हणजे ते बदनाम कंपन्या. त्या कंपन्यात कधीही गुंतवणूक करायची नाही. बर अजिंक्य सर, मार्केट कॅप म्हणजे लक्षात आहे का? हो सर. आलं? हा, तर मार्केट कॅप म्हणजे करंट मार्केट प्राइस इंटू टोटल नंबर ऑफ इक्विटी. बरोबर? तर 80,000 करोड, 80,000 करोड च्या वर जर मार्केट कॅप असेल तर लार्ज कॅप. 28
30,000 करोड ते 80,000 करोड पर्यंत मिड कॅप आणि 10,000 करोड ते 30,000 करोड पर्यंत स्मॉल कॅप आणि 10,000 करोडच्या कमी मार्केट कॅप असेल तर मायक्रो कॅप. लक्षात आलं का? हो सर. ओके. तर थोडक्यात रिझर्व्ह फंड भरपूर असला पाहिजे कंपनीकडं, डिव्हिडंड देणारी असली पाहिजे, डिव्हिडंड यील्ड चांगला, डिव्हिडंड यील्ड म्हणजे 3% वर 6% पर्यंत जर डिव्हिडंड यील्ड येत असेल तर ती भरपूर डिव्हिडंड देणारी कंपनी आहे. स्टॉक स्प्लिट, बोनस हे पण बघायचं न्यूज, आणि पीई रेशो कसं कंपॅरिझन करायचं आता सांगितलं. हे सर्व पॉइंट पॉझिटिव्ह येत असतील, ऍटलिस्ट यातले 80% पॉइंट तरी आपल्या फेवर मध्ये असले पाहिजेत. 20% चालू शकतं, कारण कंपनी वरती कर्ज असतंच, छोटं असलं पाहिजे. आलं का लक्षात? आता प्रमोटरचे शेअर्स प्लेज केलेले आहेत, त्याचं शेअर होल्डिंग आहे 40% आणि 2% त्यांनी शेअर प्लेज केले तर चालू शकतं. आलं का लक्षात? काही आपल्याला थोडस सगळं 40% 100%चे 100% पॉइंट बरोबर येणं मुश्किल आहे. आलं का लक्षात? हो सर. तर अशा रीतीने हे केलं होतं ना. आपलं फंडामेंटल संपलेलं आहे. तर काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. कुलकर्णी सर. तर मार्केट कॅप असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मार्केट कॅपिटलायझेशन असं अपेक्षित आहे ना? हो हो, करेक्ट. त्याचे शॉर्ट फॉर्म मार्केट कॅप म्हणतात. अजून काही प्रश्न? इन्व्हेस्टमेंट बद्दल सांगताय, मग आता ह्यामध्ये लार्ज कॅप असेल किंवा मिड कॅप असेल किंवा स्मॉल कॅप, मग यामध्ये म्हणजे असं काय नाही ना की बाबा लार्ज कॅप मध्येच इन्व्हेस्ट केले पाहिजे, मिड कॅप मध्ये नको किंवा स्मॉल कॅप मध्ये नको, किंवा म्हणजे आता याच्यात काय असं वर्गीकरण? शक्यतो स्मॉल कॅप मध्ये आपण नवीन असताना तरी गुंतवणूक करू नये. लार्ज कॅप आणि मिड कॅप चालेल. सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, लार्ज कॅपचे जे शेअर्स असतात ते 5 ते 5 वर्षात डबल होतात. मिड कॅपचे शेअर्स 3 ते 3.5 वर्षात डबल होतात. स्मॉल कॅप चांगला शेअर मिळाला तर एका वर्षात डबल टिबल होतो. पण खराब लागला तर 1 लाखाची 0 पण. म्हणजे रिस्क पण तेवढीच आहे. हा. म्हणून लार्ज कॅप मध्ये गुंतवणूक करायची, सेफ, शांतपणे झोप लागते. तर सर स्मॉल कॅप मध्ये पण म्हणजे असं ठराविक चांगल्या कंपन्या पण असू शकतात ना, म्हणजे एकदम नावाजलेल्या? आता हे बघा, इन्फोसिस 95 साली स्टॉक मार्केट मध्ये लिस्ट झाली, नाही 96 साली. त्यावेळेस ती स्मॉल कॅप होती, कंपनीच्या शेअरची प्राइस होती 95, आणि आज किती आहे? आणि जवळजवळ कमीत कमी 10 ते 15 वेळा बोनस दिलाय. अच्छा. आणि डिव्हिडंडच तुम्हाला काय म्हणतात 20-25 लाख रुपये डिव्हिडंडच मिळालेत जर 100 शेअर तुम्ही घेतले असतील तर. 95 साली 96 साली. आलं का लक्षात? मग ती आता स्मॉल कॅप कंपनीच लार्ज कॅप झाली ना. होऊ शकते, पण आपल्याकडे ते स्किल नाही ना. काय असतं, आपण म्हणजे तुम्ही झाले, मी झाले, काय झालो, आपण छोटी माणसं. ही कंपनी आता लार्ज कॅप होणार आहे, मल्टी बॅगर होणार आहे, ही न्यूज कोणाला असणार? एक तर प्रमोटरला असणार किंवा म्युच्युअल फंड, फॉरेन इन्व्हेस्टर ह्यांना असणार. बरोबर ना? हो. हा. तर ते ज्ञान किंवा ते आपल्याला जर का इंटरनल बातमी माहिती असेल तर आपण स्मॉल कॅप मध्ये पण गुंतवणूक करू शकतो. ओके. मग सर असं काय असतंय का, लार्ज कॅप मध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची तर त्याचे म्हणजे त्या स्टॉकची किंवा म्हणजे त्याचे म्हणजे हे जास्त असणार का, व्हॅल्युएशन जास्त असणार का याची? बरोबर, 100%. त्यांच्या प्राइजेस पण भरपूर असतात. स्मॉल कॅपचे शेअर्स तुम्हाला 100च्या आत मिळतील,
पण हे लार्ज कॅप 4,000, 5,000, 1,500, आता तो MRF च्या शेअरची प्राइस सांगू का? अबाव 80,000 काहीतरी आहे ना तो. 1.5 लाख. अरे बापरे. हा सर, आता मला काय म्हणायचं होतं हा सर, आता सुरुवातीला कुणीतरी तो विकत घेतला असेल. हा, हा हा आज तो तिथपर्यंत आलाय आणि तुम्ही काल जसं ते एक, काय म्हणतात ते आपलं, काय आहे, तो कन्सेप्ट काय होता सर स्प्लिटचा, तो जर Stock तसं split. झाला तर, हा तसं जर झालं तर मग समजा आता त्या होल्डरला ते कमी मध्ये भेटणार ना तो. बरोबर. बरोबर. Perfect. तेच कुलकर्णी सरांनी काल सांगितलं ना, लॉयल्टी चिकटून राहिला एकाच कंपन्यात विश्वास ठेवून, तर ते मल्टी बॅगर स्टॉक होतात. अजून काही प्रश्न? अमरसिंग, तुमचे काही प्रश्न? आहे सर. ओके. कुलकर्णी सर, काही नाही सर, काही नाही. मग आज प्रश्न नाही विचारले. नाही स्वीट. तर अशा रीतीने आपलं फंडामेंटल संपलेलं आहे. सोमवारपासून टेक्निकल अनालिसिसचे ऍडव्हान्स टॉपिक चालू होतील. आता खरं मजा येणार आहे, इंटरेस्ट अजून वाढणार आहे. ठीक आहे, तर आज आपण इथंच थांबूया. गुड नाईट आणि बाय. गुड नाईट सर.